आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये थेट निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्यानं कर्ज काढलेलं नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे, बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाही, अशा शब्दामध्ये भास्कर जाधवांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही, विकासाला निधी मिळत नाही, आमच्या कुठल्या कामांना निधी मिळत नाही, फार मोठं खेदाने एक गोष्ट कबूल करावी लागेल। दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय। मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून 10 कोटी रुपयाची मदत करा। माझं पत्र दादांनी घेतलं, दादांना 4-4 वेळा विनंती मी केली, पण दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही, मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत। मंत्री महोदय, मनाला अत्यंत अत्यंत वेदना झाल्या, असंख्य इंगळ्या डसल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।